आणि यानंतर एक मोठी बातमी पाहूया। राष्ट्रवादीचे नेते सच्चिदानंद सिंह यांनी पाठवलेल्या नोटीसबाबत लवकरच पक्षाकडून कायदेशीर सल्ला घेण्यात येणार आहे। सिंह यांच्या नोटीसमुळे खरंच अध्यक्षपदाच्या निवडीबाबत कायदेशीर पेचप्रसंग निर्माण होऊ शकतो का, याबाबत माहिती घेतली जाणार आहे असं समजतंय। कायदेशीर सल्ला घेऊनच नोटीसला उत्तर देण्यात येईल। यासोबतच सिंह यांच्यावर कारवाई काय करावी याबाबत लवकरच कोर कमिटीची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे असं समजतंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांनी एबीपी माझाशी बोलताना ही माहिती दिली आहे। अपडेट जाणून घेत निलेश बुधावले आपल्या सोबत आहे। निलेश, तटकर यांनी काय म्हटलंय एबीपी माझाला प्रतिक्रिया देताना? दीपक, सच्चिदानंद सिंह हे पक्षातील महत्त्वाचे व्यक्ती आहेत, त्यामुळे त्यांना जी लिगल नोटीस वकिलांमार्फत पाठवलेली आहे त्याचा नक्कीच विचार केला जाईल आणि या नोटीसीचं कितपत ती गांभीर्याने घेतली गेली पाहिजे किंवा खरंच या नोटीसीमुळे काही पेचप्रसंग निर्माण होऊ शकतो का अध्यक्षपदाबाबत, याची देखील लिगल टीमकडून माहिती घेतली जाईल आणि त्यानंतरच या संदर्भातला पुढचा निर्णय घेतला जाईल, अशा पद्धतीची स्पष्टपणे माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना दिलेली आहे। सच्चिदानंद सिंह हे सचिव पदावर, पक्षामध्ये राष्ट्रीय सचिव पदावर होते, झारखंडचे ते प्रदेशाध्यक्ष देखील आहेत आणि त्यामुळे त्यांना पाठवलेली नोटीस ही नक्कीच गांभीर्याने घेण्यासारखी गोष्ट आहे। केवळ राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनाच नाही तर प्रफुल्ल पटेल आणि ब्रिजभूषण श्रीवास्तव या दोन महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना देखील नोटीस पाठवण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच हे बाब जे आहे ही कायदेशीर पातळीवर तपासली जाईल अशी माहिती सुनील तटकरे यांच्या वतीने देण्यात आलेली आहे। दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की लवकरच पक्षाची कोर कमिटीची बैठक देखील होणार आहे। हे सध्या जो काही कायदेशीर पेचप्रसंग निर्माण झालेला आहे त्याची तर त्यामध्ये चर्चा होईलच, मात्र ज्यांना ही नोटीस पाठवलेली आहे सच्चिदानंद सिंह यांच्यावर काय कारवाई केली गेली पाहिजे याबाबत देखील या बैठकीमध्ये चर्चा होईल अशी माहिती आता समोर येते। दीपक, निलेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। अधिकचे अपडेट जाणून घेत राहू।